तर अशा रीतीने महाराजांना अभिप्रेत असलेला श्रीराम जय राम जय जय रामचा अर्थ इथे डॉक्टर कुर्तकोटी यांनी सांगितलेला आहे आणि तो बाबांनी अगदी आपल्यासाठी सखोल रीतीने लिहून ठेवला, नमूद केलेला आहे ह्या चरित्र ग्रंथामध्ये. आणि ह्याचं अनुसंधान केलं असता सुरुवातीला आपणाला सगुण दर्शनं होतात आणि त्यानंतर निर्गुण अवस्था, निर्गुण साक्षात्कारसुद्धा होतात. म्हणजे संपूर्ण विश्व हे त्या शक्तीतून कसं निर्माण झालेलं आहे हे सुद्धा अनुभवास येतं. ह्या साधनेच्या अवस्था आहेत आणि त्यानंतर आपणाला समाधान, शांती आणि आनंद हे सुद्धा सांगितलेलं आहे. आता पुढे सांगतायत, पुढचा हा संवाद आहे की हे सांगून झाल्यावर स्वामींच्या मनात बोलणे थांबवावे असे आले असावे. तरी जरा धाडस करून मी म्हणालो, मी आणखी एक विचारू का? स्वामींनी होकारार्थी नुसती मान हलवली. तेव्हा मी विचारले, नामाने कुंडलिनीवर जो परिणाम घडतो त्याच्याबद्दल महाराज कधी काही बोलले का? त्यावर स्वामी उत्साहाने म्हणाले, हो, मी गोंदवल्यास असताना शांताश्रम स्वामींचा एक शिष्य त्यांच्या आज्ञेनेच गोंदवल्यास आला. तो नामस्मरण तर करीच, पण त्याचबरोबर ध्यानधारणेचा अभ्यास देखील करी. त्याने महाराजांना कुंडलिनीबद्दल प्रश्न केला. तेव्हा महाराज जे बोलले त्याचा सारांश सांगतो. हे अत्यंत पुढील भाग आहे तो योगिक भाग आहे. तर तो इथे डॉक्टर कुर्तकोटी सांगतायत की महाराज म्हणाले की मोठी प्रकृती म्हणजे विश्व शक्ती. ती गोळा होऊन माणसाच्या ठिकाणी वास करते. बहुतेक माणसांमध्ये तिचे तोंड खाली असते, शिवाय ती निजलेली असते. सद्गुरूकडून नाम घेतले म्हणजे ती जागी होते व तिचे तोंड वरच्या दिशेला होते. सत्संगाने आणि नुसत्या नामस्मरणाने देखील ती जागी होऊन तिचे तोंड वर होते. जागी झालेली ती शक्ती आपल्या मूळ स्थानावरून वर जाण्याच्या पहिल्या पायरीवर आली की माणूस संत दर्शने घेतो, संतांच्या ग्रंथांचा अभ्यास करतो, संत कृपा व्हावी म्हणून प्रार्थना करतो आणि नियमाने नामस्मरण करतो. या अभ्यासाचा परिणाम होऊन शक्ती वर जाण्याच्या दुसऱ्या पायरीवर येते. ही पायरी बेंबीपाशी असते. माणसाची वासना बेंबीपाशी वास करते. तेथे कुंडलिनी येऊन स्थिर झाली म्हणजे माणसाची वासनाच बदलते. इंद्रियांचे भोग भोगण्याची लालसा न कळत क्षीण होते. नामाला जीवन वाहावे अशी उत्कट इच्छा होते. काही अभ्यासकांना आंतील संघर्षांचा कमी जास्त तीव्र अनुभव येतो. गत आयुष्याबद्दल पश्चाताप होतो. पण येथे जीवनाचे खरे ध्येय निश्चित होते. कुंडलिनी बेंबीपर्यंत वर चढणे हा कुंडलिनीच्या वर चढण्याचा पहिला टप्पा आहे. या टप्प्यापर्यंत पोचल्यावर काही लोकांना काव्य सुचते, नवीन कल्पना सुचतात, वाक्चातुर्य प्राप्त होते. येथे न थांबता साधकाने चिकाटीने नामस्मरण चालू ठेवले तर कुंडलिनी हृदयापर्यंत पोचते. तेथे एकीकडे आपल्या आराध्य दैवताचे सान्निध्य लाभते आणि दुसरीकडे जागेपणाचा संबंध काळ नामाचे स्मरण टिकते. कधीकधी नामस्मरणातून दिव्य नाद ऐकू येतो. आराध्य दैवताच्या किंवा सद्गुरूच्या मनोमय सानिध्यातून त्यांच्याबद्दल निस्वार्थी प्रेम उदय पावते. हृदयातून कुंडलिनी कंठामध्ये जाते. तेथे स्वप्नामध्ये व गाढ झोपेमध्ये नाम चालते. येथे किती वेळ तरी मानसपूजा चालते. तेथून कुंडलिनी दोन्ही भुवयांच्या मध्ये पोचते. तेथे ईश्वराचे सगुण दर्शन घडते. तेथून कुंडलिनी दोन्ही भुवयांच्या मध्ये पोचते. तेथे ईश्वराचे सगुण दर्शन घडते. शक्तीच्या वर चढण्याचा हा दुसरा टप्पा समजावा. येथपर्यंत पोचणे फार अवघड नाही, पण पोचल्यावर तेथे स्थिरावणे मात्र कठीण असते. लौकिकाची, सिद्धीची, श्रेष्ठपणाच्या कल्पनेची आकर्षणे केव्हा काय विघ्न आणतील आणि खाली ओढतील याचा नेम नसतो. येथे श्री सद्गुरूचे संरक्षण अनुभवास येते. येथून पलीकडे जाणारे थोडेच आढळतात. पलीकडे जाणारा साधक संपूर्ण शरणागत होऊन जातो. काही काळ तो भानावर असत नाही, पण मग देहावर येऊन अनेक लोकांना नामाला लावतो. इतके बोलणे झाल्यावर स्वामी थकल्यासारखे वाटले. ते स्वतः उठले. त्यांनी आपले देवपाद दाखवले.
त्यांच्यामध्ये परंपरेने आलेली शारदेची सुंदर मूर्ती होती. शिवाय श्री महाराजांच्या लाकडी पादुका होत्या. स्वामी म्हणाले, या पादुकांची पूजा प्रथम करायची असा माझा नियम आहे. मग इतर देवांची पूजा, नंतर प्रसाद घेऊन स्वामींना साष्टांग वंदन करून आम्ही परतलो. तर अशा रीतीने इथे नामस्मरणाने कुंडलिनी शक्तीचा प्रवास हा मूलाधारापासून मूलाधार एक एक वर वर येत कसा होतो सहस्रारापर्यंत तो इथे सांगितलेला आहे. तर खूप छान रीतीने इथे फार गूढ असं मार्गदर्शन इथे डॉक्टर कुर्तकोटींनी बाबा बेलसरे यांना दिलेलं आहे आणि बाबांनी हे सर्वांसाठी लिहून ठेवलेलं आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. तर हे इथे हा बाबा बेलसरे यांना महाराजांचं चरित्र ग्रंथ लेखन करण्यासाठी 20-22 वर्ष पूर्णतः कष्ट उपसावे लागलेले आहेत आणि त्या प्रत्येक साधकांना जाऊन ते भेटलेले आहेत. तसंच डॉक्टर कुर्तकोटी यांना जेव्हा भेटले त्यावेळेला त्यांच्याशी झालेला संवाद त्यांनी इथे दिलेला आहे. तर हा पहिला भाग त्यांनी सांगितला आहे. आता इथं त्यांनी दिलं आहे की परिशिष्ट दुसरे